देशाच्या राजकारणात सध्या एका वेगळ्याच पॅटर्नची चर्चा आहे। एक असा पॅटर्न जो भविष्यातील लोकशाहीची दिशा ठरवू शकतो। आठवून बघा, एकेकाळी राजकारणात तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष व्हायचा, गटतट सांभाळावे लागायचे, जनमत बनवावं लागायचं। पण आता राजकारणात जेलची वारी घडवून आणण्यासाठी संघर्ष होतोय की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। कारण केंद्रातील मोदी सरकार नवा कायदा आणू पाहते। हा कायदा जर पास झाला तर केंद्राच्या विरोधात ज्या राज्याची सत्ता असेल त्यांना कारभार करणं अशक्य होणार आहे। हा कायदा येण्यापूर्वीच ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यासारख्या वेगवेगळ्या तपास संस्थांना पाठीमागे लावून आमदार खासदारांची पक्षांतर घडवून आणली। केंद्राला जसं हवंय तशी सरकार यातून निवडली गेली। जर हा कायदा लागू झाला तरी ही हुकुमशाहीकडे वाटचाल असेल। नेमका काय आहे हा कायदा? विरोधक या कायद्याला का घाबरून आहेत हेच आपण या व्हिडिओत समजून घेऊ। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। महाराष्ट्रात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या हप्ता वसुलीचे गंभीर आरोप झाले होते। त्यांना थेट जेलची हवा खावी लागली। तिकडे दिल्लीत मद्य घोटाळ्याच्या आरोपावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी मनीष सिसोदिया यांनाही तुरुंगात जावं लागलं। या घटनांनी देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली। सत्ताधारी भारतीय जनता पक्ष याला भ्रष्टाचाराचा अंत म्हणतात, तर विरोधक याला राजकीय सूड मानतात। पण या इतिहासात काही अशीही नावं आहेत ज्यांच्यावर आरोप झाले, ज्यांना तुरुंगात जावे लागले, पण नंतर काय? संजय राऊत असोत किंवा छगन भुजबळ या नेत्यांनाही जेलची वारी करावी लागली। त्यांचे राजकीय आयुष्य, वैयक्तिक प्रतिष्ठान आणि कुटुंबाची होणारी ओढाताण हे सारं काही सहन केल्यानंतर शेवटी काय निष्पन्न झालं? तर न्यायालयात त्यांच्यावरील आरोप सिद्धच होऊ शकले नाहीत। आता प्रश्न हा पडतो की ज्या वेळेत हे नेते तुरुंगात होते त्या वेळेचं काय? राजकारणात टायमिंगला खूप महत्त्व असतं। एकदा का नेत्यावर भ्रष्टाचारी असा शिक्का बसला की राजकीय जनमत त्यांच्या विरोधात तयार होतं। पण जेव्हा कायद्याच्या कसोटीवर तेच आरोप टिकत नाहीत तेव्हा त्यांना पुन्हा न्याय कोण देणार? केवळ आरोप झाले म्हणून एखाद्याला थेट जेलमध्ये डांबणं आणि नंतर वर्षानुवर्षांनी तुम्ही निर्दोष आहात असं म्हणणं ही न्यायव्यवस्था आहे की राजकीय खेळ? या पॅटर्न मधून एकच गोष्ट स्पष्ट होते, राजकारणात विरोधकांना नामोहरम करण्यासाठी जेल हे आता एक सर्वात प्रभावी शस्त्र बनलंय। पण आता याही पेक्षा एक मोठा गेम सुरू झालाय। आता सरकार अशा एका विधेयकाची तयारी करतंय ज्याने जेलच्या या शस्त्राला कायदेशीर कवच मिळणार आहे। मोदी आणि अमित शहा या मॉन्सून सत्रात नक्की कोणतं खतरनाक विधेयक आणणार आहेत? ते विधेयक ज्याचा उल्लेख विरोधक करतायत आणि ज्याच्या बातम्या आता वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठावर झळकतायत। 30 दिवस जेलमध्ये राहिला तर PM CM ची खुर्ची जाणार, हे असं विधेयक आहे ज्यावर सरकारची पूर्ण तयारी झाली आहे। संसदीय समिती या तरतुदीला हटवण्याच्या पक्षात नाही आणि मॉन्सून सत्रात हे विधेयक पुन्हा एकदा जोरकसपणे समोर येऊ शकतं। हे विधेयक नक्की काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर जर देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणताही केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री 5 वर्षांपेक्षा जास्त शिक्षेच्या गुन्ह्यात अडकला आणि सलग 30 दिवस जेलमध्ये राहिला तर 31व्या दिवशी त्यांची खुर्ची आपोआप रिकामी होईल। तुम्हाला काय वाटेल? यात काय चुकीचं आहे? भ्रष्टाचारी लोकांना पदावर राहण्याचा अधिकार नाही असंच तुम्ही म्हणाल, सरकारही म्हणतंय। पण यातील मेकॅनिझम आपल्याला समजून घ्यावं लागेल। गेल्या बजेट सत्रात परिसीमन विधेयकाची चर्चा होती। आता हे नवीन हुकमी एक्का विधेयक समोर आलंय। या विधेयकाचा वापर करून कोणत्याही विरोधी मुख्यमंत्र्यांची खुर्ची कायदेशीररित्या काढून घेतली जाऊ शकते। उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत। हेमंत सोरेन यांना 5 महिने जेलमध्ये राहावं लागलं। अरविंद केजरीवाल जेलमध्ये गेले। हे 2 मुख्यमंत्री आता आपल्या समोर पुरावा म्हणून उभे आहेत। जर उद्या हे 30 दिवसांचं विधेयक मंजूर झालं तर सरकारी यंत्रणांचा वापर करून एखाद्या विरोधी मुख्यमंत्र्यावर एखादा गंभीर आरोप लावला, त्यांना जेलमध्ये टाकलं आणि 30 दिवस जामीन मिळू दिला नाही तर 31व्या दिवशी सरकारचं पतन। म्हणजेच ऑपरेशन लोटसची गरजच उरणार नाही। हे बिलच ऑपरेशन लोटस पूर्ण करेल। आणि सर्वात मोठी बाब ही की या विधेयकात पंतप्रधानांनाही सामील करण्यात आलंय असं सांगितलं जातंय। मोदीजींचा मोठेपणा बघा, त्यांनी स्वतःलाही यात ठेवलंय। पण व्यावहारिक जगात हे शक्य आहे का की पंतप्रधानांना 30 दिवस जेलमध्ये टाकणार? सत्तेची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांच्यावर कोणती यंत्रणा कारवाई करेल हे सर्वसामान्यांनाही कळतंय। त्यामुळे हे विधेयक समानतेसाठी नसून विरोधकांना संपवण्यासाठी असल्याचा आरोप विरोधक करतात। समितीचे अध्यक्ष भाजपचे खासदार अपराजिता सारंगी आहेत। त्यात सदस्य म्हणून MIMचे खासदार असदुद्दीन ओवेसी आहेत। राज्यसभेचे सदस्य शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि इतरही विरोधी पक्षाचे खासदार आहेत। पण हे सगळे विरोध करतील, बहिष्कार टाकतील आणि गप्प बसतील। त्यानंतरही हे विधेयक मंजूर केलं जाईल। सूत्रांच्या माहितीनुसार समिती यातील वादग्रस्त तरतूद कायम ठेवणार आहे। 31 सदस्यांची JPC, त्यात बहुमत कोणाचं?
भाजपचं. मग तिथे विरोधकांच्या शंकांचं निरसन होणार की त्यांची मुस्कटदाबी? काँग्रेस आणि इंडिया आघाडीने या समितीवर बहिष्कार का टाकला हे आता स्पष्ट होतंय. PRS इंडियाच्या रिपोर्टनुसार हे विधेयक संविधानाच्या मूळ आराखड्याचं उल्लंघन करते. ED, CBI, इन्कम टॅक्स ही शस्त्र तर आधी होतीच, पण आता हे नवीन विधेयक म्हणजे या यंत्रणांच्या हातातलं ब्रह्मास्त्र ठरेल. या प्रक्रियेत नक्की काय होणार? पहिल्यांदा आरोप करायचा, त्यानंतर आरोपांचा तपास सुरू करायचा, प्राथमिक पुरावे आढळले म्हणून 30 दिवस जेलमध्ये डांबून ठेवायचं, 31व्या दिवशी त्या व्यक्तीची खुर्ची आपोआप काढली जाणार. तोपर्यंत त्या पक्षाचा सगळा खेळ संपलेला असणार. सोनम वांगचुक असोत किंवा इतर नेते, जेव्हा देशद्रोहाचे किंवा गंभीर आरोप लावून त्यांना महिनोन्महिने जेलमध्ये ठेवलं जातं आणि शेवटी काहीच सापडलं नाही असं सांगून केस मागे घेतली जाते, तेव्हा त्या नेत्याची, त्यांच्या कुटुंबाची आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीची जी हानी होते ती भरून काढायला कोण येणार? हे विधेयक म्हणजे एका अर्थाने लोकशाहीचा कणा मोडण्याचा प्रकार आहे असं वाटतंय. महाराष्ट्रात संजय राऊत, छगन भुजबळ किंवा दिल्लीत मनीष सिसोदिया हे सगळे नेते जेलमध्ये जाऊन आले, पण आरोप सिद्ध झाले नाहीत. पण या विधेयकामुळे आरोप सिद्ध होण्याची वाट न बघता अटक झाली तरी सत्ता उलथवली जाईल. हे लोकशाहीच्या इतिहासातलं सर्वात मोठं पॉलिटिकल हॅकिंग ठरू शकतं. असं विधेयक पास झाल्यावर न्यायव्यवस्थेलाही काही अर्थ राहणार नाही. जेव्हा सत्तेचा वापर करून विरोधकांना जेलमध्ये टाकणं सोपं होतं, तेव्हा लोकशाही उरते का? आणि जेव्हा कायदेच अशा प्रकारे बनवले जात असतील ज्यामुळे सत्तांतर सहज शक्य होईल, तेव्हा जनतेच्या मतांची किंमत काय असणार हे तुम्हीच सांगा. न्यायालय शेवटी निकाल देईलच, पण तोपर्यंत झालेलं राजकीय नुकसान भरून काढता येत नाही. हे लोकशाहीसाठी कितपत योग्य आहे हा प्रश्न आता तुम्ही, आम्ही आणि संपूर्ण देशाला विचारण्याची वेळ आली आहे. या विधेयकामुळे देशात एकतर्फी सत्ता येणार की लोकशाही अधिक मजबूत होणार? तुमच्या मनात काय विचार आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.